आचार्य, मला असं कळलंय की राजवाड्यात राणी सरकारांच्या सांगण्यावरून बहादूरने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आखलाय म्हणे. हा? आणि असं सुद्धा ऐकलंय की जी सुहासिनी उत्तम दिसेल तिला खूप मोठा इनाम सुद्धा देण्यात येईल. मोठं इनाम. अरे सुमुखा, अरे प्रत्येकाला आपल्या बायकोला चांगलं लुगडं घेता येत नाही. मग हा, आता गया नशीबवान बरं, तिला माझ्यासारखा नवरा मिळालाय. आणि मी तिला सांगितलेलं आहे की तुला अगदी तल्लम वस्त्र छान पातळ घेणार आहे. दिलंय मी तिला. आणि मला माहितीये गयाच जिंकणार. मुरलीधरा, लक्ष ठेव रे बाबा. त्याची नियत साफ, त्याला लुगडं मिळेल आपोआप. निघूया लगेच. तारा, हे हळदी कुंकू सन्मान हे काहीतरी नवीनच आहे ना सगळं. हो ना. आई, तारा, अगं ज्या गावाला जायचंच नाही त्याचा पत्ता विचारायचा कशाला? आज या हळदी कुंकू कार्यक्रमाचं ऐकल्यापासून जुनी जखम उकरली गेलीये. लहान वयातच वैधव्य आलं. किती लहान वय होत ते. मुलगा सून गेले. खूप काही पाहावं लागलं आयुष्यात. विधवा होणं, तरुण मुलगा सून जाणं, नातवाला घेऊन झालेली माझी बनवण. खरंच किती भोगवटा आला नशिबात. किती भोगवटा आला.